नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत 6,500 जागांसाठीचा जो आकृतीबंध मंत्रिमंडळात सादर करण्यात आला होता, याकडून कॅबिनेटकडून मंत्रिमंडळाकडून यासाठीची भरतीसाठीची मंजुरी जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता, हा जो आकृतीबंध आहे 19 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आला होता. यानुसार पाहू शकता, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना आणि आकृती संदर्भातला हे महत्त्वाचं परिपत्रक होतं. यानुसार जो आराखडा जो आकृतीबंध सादर करण्यात आला होता, या आकृतीबंधाला जे आहे अधिकृत मान्यता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार पाहू शकता, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यानुसार राज्यामधील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 2 ची दर्जावाढ करून पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 मध्ये रूपांतर करून तसेच प्रत्येक तालुक्याला तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची स्थापना करण्यात येणार आहे. हे महत्त्वाचं जे निर्णय झालेले आहेत कॅबिनेट बैठकीमध्ये. त्यानुसार पाहू शकता, राज्यातील 351 तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे नवीन तालुका पशुसंवर्धन अधिकारी जे आहे कार्यालय हे सुरू करण्यात येणार आहे. या पुनर्रचनेमुळे 2,476 पशुधन विकास अधिकारी पाहू शकता, 2,476 ज्या जागा आहेत ह्या एकूण 2,476 जागा पशुधन विकास अधिकारी या पदासाठी बनतील, पशुधन विकास अधिकारीसाठी. त्याचबरोबर पाहू शकता 3,000च्या जागा आहेत. यामध्ये 3,000 जागा पशुधन पर्यवेक्षक व इतर पदांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय पदवीधर व पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहेत. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सर्वांगीण स्वरूप बदलणार असून यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तर यानुसार पाहू शकता, इथे दिलेल्या माहितीनुसार 2,476 पशुधन विकास अधिकारी, 2,476 पशुधन विकास अधिकारी आणि 3,000 पशुधन पर्यवेक्षक अशा एकूण पाहू शकता. याच्यामध्ये तुम्ही जागा केल्या तर 5,476 इतक्या जागा ज्या आहेत या निर्माण होणार आहेत आणि या 5,476 जागांसाठी जे आहे मंजुरी देण्यात आलेली आहे. पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकसाठी हे कॅबिनेटने जे आहे मंत्रिमंडळाने जो आकृतीबंध सादर करण्यात आला होता, या आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे. याचाच अर्थ असा आहे की लवकरच जी सुधारित जाहिरात आहे या भरती अंतर्गत जाहीर केली जाईल. या आकृतीबंध तुम्ही जर चेक केला असेल तर यामध्ये पाहू शकता किती एकूण टोटल ज्या आहेत रिक्त जागा होत्या आणि या संदर्भातली माहिती जारी करण्यात आली होती. तर यानुसार पाहू शकता, इथे जी माहिती देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाकडून, पशुधन विकास अधिकारी 2,476 जागा आणि पशुधन पर्यवेक्षकसाठी एकूण 3,000 जागांसाठीची जी मंत्रिमंडळाची मंजुरी आहे ही जाहीर झालेली आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत अपडेट जारी केली जाईल आणि त्यानंतर जी भरतीची प्रक्रिया आहे यासाठी भरतीची जाहिरात जी आहे लवकरच जाहीर केली जाईल. यामध्ये पाहू शकता कोणकोणत्या संवर्गासाठी किती जागा होत्या. अशामध्ये पशुधन पर्यवेक्षकसाठीच पाहू शकता यामध्ये 3,772 जागा सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे आहेत आणि ती मंजूर झालेली आहे 3,410. 3,500 जागा त्यासाठी असून यामध्ये लिपिक टंकलेखक सुद्धा आहे इतर पदांमध्ये. त्याचबरोबर यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, पशुधन अधिकारी या पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे लवकरच जी जाहिरात आहे जारी केली जाईल, कारण आकृतीबंधास मंजुरी मिळालेली आहे. गट ब आणि गट क संवर्गातील या ज्या जागा आहेत या जागांसाठीची विस्तारित जाहिरात लवकरच अधिकृतरित्या कृषी दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकडून जारी केली जाईल. ही अपडेट सुद्धा लवकरच येईल. आकृतीबंध जो आहे मंजुरी मिळाल्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.